नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत पावभाजी. पावभाजी बनवण्यासाठी मी इथे घेतलेलं आहे पावशर फ्लावर, 2 शिमला मिर्च, 2 टमॅटो, 2 बटाटो, अर्धा गाजर आणि मटार घेतलेले आहे. 2 ते 3 हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतलेल्या आहेत. 1 इंच आलं आणि इथे 10 ते 12 लसूण पाकळ्या, 2 कांदे कट करून घेतलेले आहेत बारीक आणि इथे थोडीशी कोथिंबीर घेतली आहे. तर आता आपण इथे फ्लावर, मटार आणि गाजर, बटाटो, टमॅटो, शिमला मिरची कुकरमध्ये लावून 2 शिट्ट्या करून घेऊया. तर आता आपण इथे टमॅटो स्वच्छ धुवून घेऊया. हे सर्व इथे आपण हे सर्व स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया. स्वच्छ धुतलेलं आहे, आपण कुकरमध्ये लावून घेऊया. तर सर्व मटेरियल मी धुवून घेतलेलं. आता इथे मी सर्व मटेरियल धुवून घेतलेले आहे. आता वरनं मटार टाकूया. मटार पण कुकरमध्ये लावली ना म्हणजे थोडी कच्ची राहत नाही, बॉईल होऊन होते. आता थोडं पाणी टाकूया. कसं भाज्यांना पण पाणी सुटतं ना, थोडंसंच पाणी टाकायचं. आता 2 शिट्ट्या कुकरला लावून 2 शिट्ट्या करून घेऊया. गॅस ऑन केलेला आहे. आता आपण आता आपल्या इथे 3 शिट्ट्या झालेल्या आहेत. 3 शिट्ट्या झालेल्या आहेत. आपण गॅस बंद करून घेऊया. आता आपण कुकर ओपन करून बघूया. आता पाणी सुटल्यामुळे तर यातलं पाणी आता एका पातेल्यात छोट्या काढून घेऊया. पाणी काढलेलं आहे. मॅशरच्या साहाय्याने त्याचा पूर्ण भाज्या आपण मॅश करून घेतलेल्या आहेत. आता हे पाणी आपण याच्यात मिक्स करू शकतो. आपल्याला जेवढी क्वांटिटी ठेवायची तेवढं पाणी मिक्स करू शकतो. जास्त करायचं असल्यावर अजून थोडंसं पाणी टाकू शकतो. जास्त पण भाज्या मॅश केल्याच्या नंतर भाज्यांची टेस्ट बदलते. तर आता आपण इथे आले लसूण पेस्ट करून घेऊया. आले लसूण पेस्ट करून घेऊया. आपली इथे लसूण पेस्ट तयार आहे. तर इथे आपण आता कढई गरम करायला ठेवूया. इथे आपण आता तेल गरम करून घेऊया. 3 चम्मच मी तेल टाकलेलं आहे. थोडंसं बटर ॲड करूया याच्यामध्ये. इथे आता आपण आले लसूण पेस्ट टाकून घेऊया. आता आपण बारीक कांदा करून ठेवलेला ॲड करून घेऊया. कांदा आपला इथे लाल कलर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. तर तिथं कांद्याचा लालसर थोडासा कलर आलेला आहे. तर इथे आपण 2 ते 3 बारीक हिरवे मिरच्या कट केलेले होते ते ॲड करूया. 1 टीस्पून लाल तिखट आपल्या घरी अवेलेबल आहे ते मिक्स करू शकतो. 1 टीस्पून सुहानाचा पावभाजी मसाला. मसाला थोडंसं तेलामध्ये टाकायचं, कारण की वरण पण थोडंसं तेल टाकलं आणि भाजीच्या नंतर छान असं टेस्ट येते. हा मिक्स करून घेऊया. असं थोडंसं तेल सुटेपर्यंत थोडं मिक्स करायचं. आता हे पूर्ण आपले भाज्या मॅश करून ठेवले ते ॲड करूया. मिक्स करून घेऊया. चवीनुसार मीठ टाकायचं. मीठ मिक्स करून घेऊया. आपला सुहानाचा पावभाजी मसाला ॲड केलेला तो थोडासा वरनं टाकून घ्यायचा, म्हणजे छान अशी टेस्ट येते थोडी. 2 मिनटं तेल वर येईपर्यंत थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया. छान अशी कोथिंबीर अशी होते. आता थोडंसं झाकण लावून 2 मिनटं ठेवूया. छान असं तेल सुटेपर्यंत. अगदी हॉटेलमधल्यासारखी मस्त आणि टेस्टी आणि थोड्याशा साहित्यामध्ये घरच्या घरी मस्त अशी पावभाजी तयार होत आहे आपली. झालेली त्याचं झाकण उघडून बघूया आपण. आपली अशी पावभाजी रेडी आहे. इथे आता आपण पाव भाजून घेऊया. शांत बस. दुसऱ्या साईडने मी भाजून घेऊया छानशी. खायला मऊसूत मुलांनाही चालतात. आता इथे आपण चीज खिसून घेऊया थोडंसं.
अशा प्रकारे आपली मस्त अशी चीज पावभाजी रेडी आहे. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.